बरोबर. आता भाऊबीजेच्या निमित्तानं तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारते की गिफ्ट काय एकमेकांना देणार ते इथे सांगणार आम्हाला की सरप्राईजच आहे? माझं तर सरप्राईज आहे. अच्छा. माझं पण सरप्राईज आहे. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे भाईपेक्षा स्नेहा म्हणजे वहिनी आमची गिफ्ट साठी जास्ती शॉपिंग करते. आणि एव्हरी टाइम भाऊबीजेला बहिणी गिफ्ट दिल्यानंतर भाई बोलते बघ मी आणलंय तुझ्यासाठी, मागून स्नेहा बोलते मी घेऊन आले शॉपिंग करून. सो ते एक असतं. पण म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला एनव्हलप देतो, सोपं पडतं. अच्छा. सोपं पड, तू तुझ्या ह्यानी घे काय घ्यायचं. बट आय रिमेंबर एक लास्ट इयर त्यांनी मला कस्टमाइज्ड एअरपॉड्स दिले होते. अच्छा. आणि ते पिंक कलरचे दिले होते. आमचा पार्टीचा नुकताच तो कलर तुम्ही अजून फॉलो करता. सो ते असे नाईसली म्हणजे नाव त्याच्यावर एनग्रेव्ह करून होते. आय स्टील यूज देम. सो मला वाटतं आम्ही ती एक स्पेशल गोष्ट असते की आम्ही एकमेकांना जे गिफ्ट देतो, वी मेक शुअर वी यूज अँड वी चेरिश देम. आणि फेस्टिवल्स एकत्र सेलिब्रेट करायला मिळणं हा त्याच्यातला खूप आनंदाचा भाग. पण बऱ्याच वेळा म्हणजे गिफ्ट देत असताना मी असेल किंवा ती असेल त्याची किंमत काय हे बघत नाही. बरे मायन्यूट गोष्ट असेल पण ती एकमेकाला कनेक्ट कशी होईल तो शक्यतो आवडली पाहिजे. आणि तिचं म्हणजे ती नसेल तर तिला सुद्धा जाणवलं पाहिजे अरे भाईनी हे दिलेलं नाही. मी तुम्हाला एक 3-4 फटाक्यांची नावं घेते. ती फटाक्यांची नावं घेतल्यावर तुम्हाला कोण व्यक्ती आठवतं हे सांगा. पण घरातली का बाहेरची व्यक्ती? कुठली राजकारणातली कुठली? सुतळी बॉम्ब. दादा. दादा. अच्छा. लढ म्हणजे मोठी माळ. हा. लंबी रेस का घोडा कोण आहे महाराष्ट्रात सध्या? तुम्ही सांगा. देवेंद्रजी. फुलझडी. फुलझडी सांगू? युअर एक्स बॉस. सुप्रिया ताई. भुईचक्र. आता सध्याच्या घडीला मला वाटतं उद्धवजी जागच्या जागी फिरतात असं म्हटलं तर काय म्हणजे आय एम सॉरी बट दॅट्स व्हॉट आय फील. धन्यवाद तुमच्या दोघांचे खूप खूप आणि परत एकदा दिवाळीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू.